सर नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अविनाश जगदाय. जगदाय साहेब. प्रॉपर गाव? मानगाव कोल्हापूर. हा, कोल्हापूर. ओके. तुम्ही आमच्या संस्थेकडून कुठला प्रोडक्ट घेतला होता? मी एन्टॉक्स DNT घेतलं होतं. कॉम्बिनेशन किट घेतलं. कॉम्बिनेशन किट घेतलं होतं. आता वय किती आहे तुमचं? माझं वय आता 35 आहे. अच्छा, मग तुम्ही कशासाठी घेतलं होतं औषध? मला ऍक्सिडेंटल शुगर झाली होती. बरं. 2017 पासून मला शुगर आहे. ओके. शुगर किती होती साधारण? साधारणतः माझी न जेवता होती 170 पर्यंत, जेवण झाल्यानंतर 350 होती. बरं. गोळ्या वगैरे चालू होत्या? हा, गोळ्या वगैरे पहिला ग्लायकोमेट GP1 चालू होती, नंतर 2 चालू होती. आता माझ्या 2 गोळ्या चालू होत्या. बरं. आता हे औषध घेऊन आपलं किती दिवस झाले? आता हे औषध घेऊन मला 2 महिने होऊन गेले. DNT चालू हा, करून? दोन्ही करून. ओके. त्यात काय फरक पडला 2 महिन्यात? आता 2 महिन्यामध्ये एकतर माझी शुगर लेवल नॉर्मल झालेली आहे. बरं. माझी जेवण्या अगोदरची जी शुगर 170 होती ती आता माझी 108 110च्या लेवलला नॉर्मल आलेली आहे. अरे वा, म्हणजे नॉर्मल झाली. हा, नॉर्मल झालेली आहे. आणि जेवल्यानंतर जी वाढते हा. ती आता माझी 140 160 130च्या लेवलला आली. जे आधी 350 वर जाते 350 होती. गोळ्या खाऊन देखील? गोळ्या खाऊन देखील 350 होती. व्हेरी गुड. आता मग ती आता माझी ती हा. नॉर्मल स्टेजला आली आहे. दोन्ही पण तुमच्या जेवणाच्या आधीचे आणि जेवणाच्या नंतर नॉर्मल आहे? दोन्ही कमी झाले. मग गोळ्या चालू आहेत का बंद आहेत? गोळ्या आता सध्या मी डॉक्टरना म्हणजे अजून विचार नाही, पण मी 1 महिना झाला गोळ्या बंद केलेल्या आहेत. स्वतःच्या मर्जीनेच बंद मर्जीने केली? मी गोळ्या बंद केलेल्या आहेत. मला कोणताही त्रास म्हणजे जाणवला हातात नाही? मुंग्या येणे, पायाची शिरा दुखणे किंवा पाय आकडणे असा कोणताही शुगरचा त्रास जो मला जाणवत होता हा. तसा कोणताही त्रास मला गेले 1 महिन्यापासून काही झालेला नाही. गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा गोळ्या जाणवला बंद नाही? केल्यानंतर सुद्धा ओके. मग गोळ्या बंद केल्या आणि हा आपला प्रोडक्ट कंटिन्यू चालूच होता? चालूच आहे. चालू तरी सुद्धा शुगर आता तुमच्या हाय लेवलला नॉर्मल नॉर्मलच आहे. मेंटेन आहे? मेंटेन. तरीही आमचा असा सल्ला राहील की डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं गरजेचं असतं. एकदा डॉक्टरांना पण दाखवून घ्या ठीक आहे, ठीक. आणि जी नॉर्मल आलेली रिपोर्ट आहेत ते आम्हालाही द्या आणि डॉक्टरांनी तुमच्या दाखवा. ठीक आहे. बाकी तुम्ही आमच्या संस्थेच्या अभियानाविषयी खुश आहात? खुश आहे निश्चितपणे. अनेक लोकांना हा त्रास आहे आणि अनेक लोक गैरसमजामुळे माहिती कमी मिळाल्यामुळे ह्याची माहिती नसल्यामुळे अडचणीत येतात. बरोबर. संख्या शुगरची प्रमाण वाढत चाललेलं जातं, आहे. गोळीवरून इन्शुलिनकडे जातात बरोबर. आणि फार मोठ्या कॉम्प्लिकेशन्सला बळी पडतात बरोबर. आणि लाखो रुपये मग हॉस्पिटलमध्ये जातात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे तुम्ही आपल्या जवळच्या लोकांनाही हो, सांगा. निश्चितपणे मी बोललेलं आहे. Yes. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मला एक सर्वांना सांगायचं आहे की जे डॉक्टर लोक वगैरे किंवा बाकीचे लोक म्हणतात की शुगर एकदा झाली की मरोपर्यंत राहते, हे मित्रांनो हे डोक्यात न काढून टाका. हा प्रोडक्ट घेणे, व्यवस्थित जेवणे खाणे आणि व्यायाम जर तुम्ही Yes. प्रामाणिकपणे केला आणि तुम्ही जर ठरवला की मला यातनं बाहेर पडायचं आहे तर होऊ शकते. निश्चितपणे तुमच्या माझ्याही गोळ्या बंद झाल्या, तुमच्याही गोळ्या 100% बंद होणार. म्हणजे आम्ही याची जो खात्री मला आहे. डाएट चार्ट आम्ही जो दिलाय त्या दिलाय. प्रोडक्ट मध्ये तो हा, जर product. यूज केला हा. आणि सोबत औषध हो, हो, वापरलं हो. तर बाकी तो 100% बरा होऊ 100% शकतो. बरा होऊ शकतो, काही अडचण नाही. व्हेरी गुड. म्हणजे आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे की जे वाटत होतं की कधीच मी बरा होणार नाही ते तुम्ही बरे झालेले आहात. बरोबर आहे. थँक्यू. आमच्या तुम्हाला शुभेच्छा. Thank you. अनेक लोकांच्यापर्यंत तुम्ही अभियान पोहोचवायला सहकार्य